नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्री M.V. कानूरकर, सहाय्यक शिक्षक दिन इंग्लिश स्कूल चंदगड. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. मित्रांनो, इयत्ता 10वी कुमार भारती गद्य पाठ क्रमांक 3 आजी कुटुंबाचे अगळ हा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत महेंद्र कदम. महेंद्र कदम यांचा जन्म 1972 साली झाला असून ते एक मराठीचे अभ्यासक आणि नव्या पिढीतील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके प्रकाशित आहेत. कादंबरी सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षात्मक पुस्तकं पाहायला मिळतात. धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादित पुस्तक, तो भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची आगळ ही कादंबरी ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी आहे आणि याच कादंबरीतून हा पाठ घेतलेला आहे. ग्रामीण जीवन हे मुख्यतः सामुदायिक स्वरूपाचे असते. गावातील सर्व घटक एकमेकाशी घट्ट बांधलेले असतात. लोकांना बांधून ठेवणारे हे बंध ग्रामीण जीवन सुरळीतपणे चालू ठेवतात. ग्रामीण जीवनाची छोटी आवृत्ती म्हणजे ग्रामीण जीवनातील कुटुंब व्यवस्था. गावातील सर्व समाज एकसंध असतो, कुटुंबाचेही तसेच असते. म्हणून ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धती आढळते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतात. लग्न झाल्यानंतरही कुटुंबातील भाऊ सहकुटुंब एकत्रच राहतात. एकत्र राहत असताना कोणताही संघर्ष निर्माण झाल्यास त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची असते. आगळ म्हणजे वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर. एका अर्थाने आगळ म्हणजे वाड्याचे संरक्षक कवच. या पाठातील आजी खरं तर घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे कुटुंब प्रमुख. आगळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच आणि लांबीला 6 फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामोऱ्या होणे किंवा दरोडे पडणे शक्यच नसते आणि त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभलेले असते आणि त्यामुळे आगळ म्हणजे जणू वाड्याचे संरक्षक कवचच असते. प्रस्तुत पाठातील आजीची भूमिकाही याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसातल्या हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावरही अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते. अशा या आजीचे लेखकाने या पाठात वर्णन केलेले आहे. पहिल्यांदा आपण पाठाचे वाचन करूयात. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेचे. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारधार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्यावरची ठेवण तिची होती. ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहणा, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. या परिच्छेदातील शब्दार्थ आपण पाहूयात. रापलेल्या म्हणजे रापणे म्हणजे त्वचेवर काळपटलेली छटा येणे. हुकमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे.
हातात काठी येणे म्हणजे म्हातारपणामुळे कमरेत वाकून चालावे लागणे. नालाच्या वाहना घोड्याला सतत धावावे लागते, त्यामुळे त्याचे खूर झिजू नये यावर उपाय म्हणून अर्धवर्तुळाखाली लोखंडी पट्टी घोड्याच्या खुराला ठोकतात आणि या लोखंडी पट्टीला नाल म्हणतात. या नालामुळे घोड्याचे खूर झिजत नाहीत आणि वेग मिळवण्यासाठी सुद्धा घोड्याला एक प्रकारे मदत होते. नालाच्या या गुणामुळे पूर्वी कित्येक जण आपल्या चपला झिजू नये म्हणून चपलेच्या टाचेला नाल बसून घ्यायचे. अशा चपलेला जे नाल बसवलेले जायचे त्या चपलांना नालाच्या वाहना असे म्हणत. इरकल लुगडी. इरकल हे कर्नाटकातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी जी लुगडी तयार होतात ती खूप प्रसिद्ध अशी आहेत. त्या काळात त्या लुगड्यांना खूप मागणीही होती आणि त्या ठिकाणी तयार होणारी जी लुगडी आहेत म्हणजे इरकल या ठिकाणी तयार होणारी लुगडी, त्या लुगड्यांना इरकली लुगडं असे म्हटले जायचे. लेखकाच्या आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटलेली होती. आजीची या वयाची माणसे कमरेत वाकतात, त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागायची. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे दात शाबूत होते आणि विशेष म्हणजे ते पांढरे शुभ्र होते. डोक्यावरचा केस मात्र एकही काळा नव्हता. याचा अर्थ डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. आजी आता 70 वर्षाची होती. उन्हा पावसामुळे आजीची त्वचा रापली होती, काळपट पडली होती, पण तिचा मूळ गोरा वर्ण मात्र लपत नव्हता. तिचे दात मोत्यासारखे चमकत होते. विशाल कान म्हणजे मोठे कान, धारदार नाक यांनी आजीच्या सौंदर्यात भर पडत होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात उणेपणा थोडा सुद्धा आला नव्हता. त्या काळात इरकली लुगडे म्हणजे एक उच्च राहणीमानाचं लक्षण समजलं जायचं. हिरव्या लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा आजीचा पेहराव असायचा. कपाळावर गोंधन होतं, ते दिसू नये म्हणून त्यावर बुक्का लावी. त्याचबरोबर नेहमी नाल ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना आजी वापरत असे. खरं तर आजीमुळंच लेखकाचं कुटुंब अगदी गुण्या गोविंदानं नांदत होतं. लेखक पुढे काय म्हणतात बघा. आमच्या घरी एक गायरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोड ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायचे. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोट्यात. गाईनं पाना सोडला की वासरू आकडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपून घरात जायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी डाळजतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटीत राहायचे. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नव्हती. म्हणून आम्हाला गोट्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्या कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजेत यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायचे.
पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करपणारीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्याची फजिती. यातील शब्दार्थ आपण पाहूयात. गावरान म्हणजे गावठी, वेत म्हणजे वासराला जन्म देणे, धार काढणे म्हणजे गाई म्हशीचे दूध काढणे, चरवी म्हणजे दूध काढण्याचे भांडे, धारोष्ण म्हणजे उष्णपणा निवला नाही असे ताजे दूध, कटाक्ष असणे म्हणजे खास लक्ष असणे, लाखोली म्हणजे शिव्या देणे, सरपण म्हणजे विशेषतः इथं लाकडाचे इंधन. लेखकाच्या घरी एक गाय होती. लेखक तिला कपिली म्हणायचे. ती दरवर्षी व्यायची, त्यामुळे घरामध्ये दुधाची खूपच रेलचेल होती. मुलांना भरपूर दूध प्यायला मिळायचं, अगदी मिशाईपर्यंत. म्हणजे घाईघाईने दूध पिल्यामुळे ओटाच्या वरच्या बाजूला म्हणजे मिशांच्या जागी ते दूध लागायचे. ओठाला पांढरी मिशी आल्यासारखे गमतीदार दृश्य दिसायचे. म्हणून या ठिकाणी मिशा येईपर्यंत या शब्दप्रयोगावरून लहानपणी खूप दूध प्यायला मिळे असे लेखकाला सुचवायचे आहे. लेखकाच्या आजीची खरंच कडक शिस्त होती. आजीला 4 सुना होत्या. आजीचा दरारा असल्यामुळे मुलांना खायला प्यायला देताना सुना आपपरभाव करू शकत नव्हत्या आणि कामचुकारपणाही करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर टाकू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता, कोणालाही तक्रार करायला वावच नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळालेले होते आणि म्हणून हे संरक्षण आगळ इतकेच भक्कम होते आणि म्हणूनच आजीला कुटुंबाचं आगळ म्हटलेलं आहे. आगळ म्हणजे दाराला लावलेला आडसर. दार बंद केल्यावर आतला आडसर लावला जातो. आगळ म्हणजे एक वजनदार, जाडजूड व मजबूत वासा असतो. दाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीत खोबण असते. त्या खोबणीत आगळ अडकवतात. एकदा का आगळ लावला की दार उघडता येत नाही. बाहेरून कोणीही हल्ला करू शकत नाही. आगळ ही घराच्या सुरक्षिततेची हमी असते. या पाठात जे वर्णन केलेली आजी आहे ना, ती सुद्धा आगळ सारखीच आहे आणि त्या आजीमुळेच कुटुंब नियंत्रणात आहे आणि सुरक्षित आहे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळालेले होते आणि म्हणूनच हे संरक्षण आगळ इतकेच भरभक्कम होते आणि म्हणून या पाठातील आजीला कुटुंबाचं आगळ असं म्हटलेलं आहे. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढे सरकायची ना आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही. पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढालजत येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठेही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी, कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळं शिवायचं असो, शेंगा फोडायचा असो किंवा धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येताना काम घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासूरवास, जाच अशा सगळ्यांची चर्चा. लेखकाची आजी खरं तर कुटुंबाची प्रमुख होती. ती घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. जसा घरात तिचा वचक होता तसा घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंत सर्व कामांचे नियोजन करून आजी ढालजेत यायची. ढाळज म्हणजे वाड्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या डाव्या बाजूना असलेली देवडी किंवा पडवी किंवा बसण्यासाठीची जागा. म्हणजे मोठा वाडा वगैरे सारख्या घराच्या मुख्य दरवाजाजवळची आतल्या बाजूची जागा पडवी.
गल्लीतल्या बायकाही ढालजत जमावायच्या. निवड टिपण करता करता गप्पा टप्पा व्हायच्या. इथंच अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्या जणी बातम्यावर चर्चा करायच्या. लेखक पुढे म्हणतात की आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि त्याची संपादक आजी होती. तर त्या सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटीची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाच पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुटीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचाही आधार तितकाच वाटायचा. शहानिशा म्हणजे खातरजमा, कडूसं म्हणजे काळोख होण्याची वेळ, देवळी म्हणजे भिंतीतला कोनाडा. लेखकाच्या मते आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र आणि या वर्तमानपत्राची संपादक म्हणजे लेखकाची आजी. इथंच साऱ्या गावातल्या बातम्या यायच्या. दुपारच्या वेळी गल्लीतल्या सगळ्या बाया या ठिकाणी आपलं निवड टिपण करता करता गावातल्या अनेक बातम्या गुपित आणायच्या. त्या गुपितांच्यावर त्या बातम्यावर चर्चा व्हायची आणि त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून जशा प्रकारच्या बातम्या आणतात आणि संपादक त्या बातम्यांची शहानिशा करतात आणि मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात, तशा प्रकारे गावातल्या साऱ्या बाया म्हणजे वार्ताहर आणि माझी आजी म्हणजे संपादक. आजीच्या घराची ढाळज म्हणजे वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावर बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या व्हायच्या. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनंच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोट्या आणून ते घडत बसायचो आणि त्याच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची न गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यानं लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंडानं फुटलेली पिवळी पालवी शेवशेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवणापाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटकं बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाबोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या
बांधावरची बोरं, चिंचाचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू, ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, सेंदाड, करडीची पात्रची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो, ढालजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. चिंचोके म्हणजे चिंचेच्या बिया, गजगे म्हणजे सागर गोटे, जिबल्या म्हणजे अर्धा कापलेल्या जोड्याचा तळ, मुटके म्हणजे हातपाय पोटाशी आवळून घेऊन आजूबाजूला खूप पाणी उडेल अशा रीतीने पाण्यात मारलेली उडी. लेखक म्हणतात, कधीकधी बैठ्या खेळाऐवजी मुले वेगवेगळ्या कल्पक कृती करून खेळत असत. यामध्ये सरपणातली लाकडं काढायची, त्याची विटी दांडू बनवायची किंवा भोवरे तयार करायच्या, भिंगऱ्या तयार करायच्या. भिंगऱ्या तयार करण्यासाठी लाकडाचा तुकडा दगडावर घासावा लागायचा, त्याला गोल आकार द्यायचा. हे काम खूप कष्टाचे असे. चुलीची काजळी लागून लागून काळ्या कुळकुळीत बनलेल्या ज्या खापऱ्या होत्या त्या पाटीवर घासून घासून पाटीला काळा कुळकुळीत रंग येईपर्यंत घासायचे. ही कामं करत मुलं बसायची. बैलगाड्या बनवायच्या, त्यासाठी ज्वारीची ताटे वापरायची. तालमीतली लाल माती आणायची, त्या मातीची बैलं बनवायची. गोल आकाराचे दगडगोटे आणायचे, सर्व बाजूनी दगडावर ते घासायचे, त्यांना छान गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा. अशा अनेक कल्पक कृती करण्यात मुले दंग असत. अशा प्रकारे मुलांचे बालपण निसर्गामध्ये सहज घडत होते आणि या सगळ्याला आजीच्या मायेच्या सावलीचाही आधार होता. कधीकधी गाभोळ्या चिंचा खायच्या. गाभोळ्या चिंचा म्हणजे पाडाच्या, म्हणजे पिकायला आलेल्या. मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, त्याचबरोबर लाकडावर भाजलेली कणसं, गहू ज्वारीचा हुरडा, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची केलेली उकड, तयार केलेला हुलगा, असा सारा रानमेवा पोटात जायचा. या सगळ्यातून आम्ही घडत गेलो. खरं तर हे घडत असताना आजीचा फार मोठा आधार लाभला. तिच्याच सावलीखाली आम्ही मोठे झालो असे लेखक या ठिकाणी सांगतायत. आजी कुटुंबाचं आगळ असं शीर्षक या पाठाला दिलेलं आहे. ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जायची. भिंतीत एक मजबूत दार असायचं, त्याला कड्या कोंड्या असतच. शिवाय एक भली मोठी आगळ बसवलेली असायची. एकदा ही आगळ लावली की पूर्णपणे घर बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हते किंवा कोणीही बाहेरून घरात येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्यच नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. खरं तर आजी कुटुंबाचा आगळ या पाठाच्या शीर्षकावरून असं दिसतं की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळं कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत होते. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे, म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून आजी कुटुंबाचा आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक असे आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जवळच असणारे लाल रंगाचे सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तसेच
तुम्हाला जर सूचना करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.